सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प वन्यजीव व मनुष्य यातील संघर्षाने नेहमीच चर्चेत असतो। गावांचे पुनर्वसन करण्याची सातत्याने मागणी होती, मात्र अद्याप हालचाल नाहीत। त्यातूनच गुरुवारी रात्री घडलेली घटना गावकरी मंडळीचा रोष ओढविणारी ठरली आहे। सेलू तालुक्यातील हिवरा येथील असलेले एक शेतकरी सायंकाळी 7 वाजता शेतात जात होते, तेव्हा गावाच्या लगत हाकेच्या अंतरावर नदीकाठी त्यांना वाघ असल्याचा भास झाला। हातातील टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी पाहणी सुरू केली, तेव्हा झुडपात बिबट दिसून आला। प्रकाश डोळ्यावर पडल्याने बिबट चवताळला। त्याने शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। घाबरलेल्या शेतकऱ्याने हातातील पिशवी बिबट्याच्या दिशेने भिरकावली आणि गावाकडे धूम ठोकली, पण बिबट्यानेही हार न मानता शेतकऱ्याचा पाठलाग सुरू केला। घाबरलेल्या त्या शेतकऱ्याने दगडफेक करीत कसेबसे बिबट्यास हाकलून लावले। बिबट आणि शेतकऱ्यात असे युद्ध रंगले असतानाच बिबट्याच्या पिल्लाचा टाहो सुरू झाला। पळ काढलेल्या शेतकऱ्याच्या आवाजाने गावकरी जमा झालीत। बिबट पळून गेला असल्याने शेवटी उपस्थित गावकऱ्यांनी त्या अनाथ पिल्लास ताब्यात घेतले। रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग असा नेहमी अनुभव घेणारा गावकऱ्यांनी भूतदया दाखवीत त्या पिल्लास सोबत नेत गावातील एका घरी सुरक्षित ठेवले। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर।